त्यांचं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये, त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, तुमचं आणि आमचं आयुष्यात वैर नाही, आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं आयुष्यात. मग नेत्यांनी काय विरोध करावा? धनगर समाज तर आम्हाला विरोध करीत नाही करत, नेत्यांनी काय विरोध करावा? कारण आम्ही तुमचं काही बिघडिलच नाही ना. आमचं आरक्षण ओबीसी ते मान्य करा तुम्ही. गॅजेट आहेत आमचे तुमच्या आधीचे तीनही, हैदराबादचा असन, सातारा संस्थानचा असन, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असन. चौथा गोष्ट सांगतो, 83 क्रमांकाला कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004चा अध्यादेशी जे आहे. तुम्ही विरोधच का करताय आम्हाला? बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला, हे सगळ्या धनगर बांधवांना पण कळतंय. नाही लागत. तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एनटी व्हिजेंटीचा. तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता. विनाकारण म्हणतोय आम्ही. विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता? तुमचं आमचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडण विकत घेता ही सवाल आहे माझा. काहीच गरज नाही ना. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तुमचं आम्ही मागत नाहीत. हा, तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही, मग आमच्या वाटात आम्ही वाटत जात नाही, तुम्ही का बळच वाटत जाताय? घेणं नाही देणं नाही. मग त्याच्यामुळे काय होईल? मग आता मराठ्यांनी तरी किती दिवस सहन करायचं? झाल्यावर ना होऊन द्या ना, आधी झालेच नाही ना, आधीच काय करावं शुभेच्छा. आणखीन ते 7-8 दिवस लांबील मग काय करायचं? गेलं का आपल्या वयाला शुभेच्छा बी त्याच मग ते होऊ द्या. हा, सांगणं मात्र एक आहे, मराठ्यांशी बेमानी करायचं नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. हा, नादात पडायचं नाही की सत्ता आली लय बहुमताने आलोत. मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही. बेमानी करायचं नाही, आरक्षण द्यायचं. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. याव करीन आणि त्याव करीन आणि हे करीन आणि ते करीन. मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. हा, ते शांत आहेत तोवर शांत आहेत, त्यांना शांत राहून द्यायचं. नाही तर कोणाच्या बापाला भेट नसते मग ते. हा, सरकार फरकार काय नाही. मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना, मग तुमचं काही खरं नाही. हा, त्याच्यापेक्षा तुम्ही गोडीनं हाताळायचं, आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं. तीनही गॅजेट पण लागू करायचे. मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच आहे, ते पण द्यायचं. उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि येडवण करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकून बी देणार नाही. हा, मी परवा तुळजापूरमध्ये सांगितलं, कोणी असला आम्हाला सुख नाही, 75 वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही घेणार. आणि माझ्यामुळं भाजप सरकार आलं कसं काय वाटत? नवीनच आली सिस्टम ही. अहो जाऊ दे, आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगन मी काय काय झालं आणि काय 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 नाही झालं. पण माझ्यामुळं भाजप आलं हे नवीनच शोध आहे आता. पण मी मैदानात नाहीये, माझा समाज पण नाहीये. कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागलं असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं. त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं. समाज मालक ठेवला होता, आता पुन्हा समाजच मालक आहे. आम्ही लढून मिळू. आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला, आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं, आरक्षण महत्वाचं होतं. आणि राजकारण काय आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही. गरीबाला आम्ही जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, रुसून द्या, ज्याला तिकीट मिळेल नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला. आम्ही तुमच्या सोबत आहेत. गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे, राजकारणाची देणं घेणं नाही. तुम्ही म्हणता आणि त्या लढ्यात उभा राहायला आम्ही तयारी, हे मला जाहीर मराठ्यांनी सांगितलं. आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन, सरकार गुडघ्यावर टिकेलेलं मराठ्यां. धन्यवाद. अरे ते लय चाबरे आहेत. मी त्या टायमाला लाडक्या बहिणीला म्हणलो होते, असे चाबरे आहेत पहिले. अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसत्या, कपा कप वाटी देत. हा, कुठून आणते तो, कुठून पैसे बी आणते तो. ते आकडा ऐकलं, 500 डोळे होते तिकडं. इतके 1000 कोटी आणले वाटीले, कुठून आणले? एकाने घरी केलं नाही, वावरही केलं नाही, कोणचं नाही. सगळेच वावर जसेल तसेच आहेत. पुऱ्या मंत्र्याचे, आमदाराचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळेच वावर तसेच आहेत. बघ पैसे आणले कुठून? इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणीला वाटले. आता बंद बी केली दिसती. आटी घातल्यात म्हणल्यावर आता काय भेटायचं नाही. त्याने आटी अशा कशा घातल्यात काय माहित. अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही, अशी आट असायला पाहिजे त्याची. म्हणजे लय हुशार समजते स्वतःला. म्हणजे ते असेच आट काढू शकते ना, ते ज्याला घर आहे त्या लाडक्या बहिणीला. आता सगळ्या लाडक्या बहिणीला घरी, मग कोणाला देतो? तुला घेतो की एकट्याला? हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत, हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत, कर्जमुक्ती करणार नाहीत, शेतीमालाला भाव देणार नाहीत, लाईट देणार नाहीत, पाणी उपलब्ध करणार नाहीत. नुसते डांबऱ्या बांधित, नुसते रोड टाकी देत. काय करते का? नुसते रोड खांदे, सिमेंट काढी देत, डांबर टाकी दे, डांबर काढी दे, सिमेंट टाकी दे, दुसरं काहीच करीत नाही. नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिराफो काढेल भले उच टाकायचे, येऊन ते नुसते चित्र, त्या समृद्धी बघितलं नुसते चित्रच आहेत आणि वाहनच आहे ना त्याच्यावर. इतकं टोल ते म्हणजे हे नुसते रोड बांधतात. गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत.
त्यांच्या कापसाला भाव पाहिजे, कांद्याला भाव पाहिजे, द्राक्षाला भाव पाहिजे, सोयाबीनला पाहिजे, गव्हाला पाहिजे, नाही तिकडे नाही भाव. कर्जमुक्ती नाही, इकडे तेल वाढीतेन, मीठ वाढीतेन, सगळं वाढीतेन, कळून देणार नाहीत काही. एका हाताने देतात आणि 5-5 हाताने उडीत. हे लय नमुने पाहिजेत. पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही. नसतं आपण जर मैदानात असतो समीकरण जुळलं असताना सुपडा सापच केला असता. हो पण आता हुकलं ते जाऊन दे. आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो, मेळ जुळला नाही आम्हाला, लवकर देऊ बघू. पण आरक्षण घेणार, सुट्टी देणार. हा काय ताकद वापरायची तो वापरायची. पण पुन्हा हल्ले करीन, पोरावर केसेस करीन, रक्तपात करीन, गोळ्या घालीन, हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं. हा प्युअर सावध येतात आम्ही. हा आणि प्युअर मराठी त्याच्यात. एवढं ध्यानात ठेवायचं, नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता. जेव्हा लाठीचार्ज झाला नाही नाही ते त्याचा वैयक्तिक मत आहे. ते ज्याचं त्याचं मत आहे. काय मागव आंदोलन, मराठा आंदोलनाच्या प्रति आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून हा प्रश्न विचार. नाही त्यांनी काय मागावं ते वैयक्तिक मत आहे. ते त्यांनी मागायचंय का नाही, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं. त्यांचा खूप आक्रोश आहे, त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं न मागावं याच्यात मी का पडावं. मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही, आज बोलतो का मी, कधीच मानलं नाही, मानणार बी नाही. मानल्यावर बघू, आजपर्यंत नाही. पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण. ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत. समाज नाही म्हणत आम्ही, समाज कधीच जाणार नाही. उगाच काहीच गरज नाही. त्यांचं आणि आमचं काहीच वाकडं नाही कुठंच. उभ्या वर्षानुवर्षात नाही, काहीच वाकडं नाही. बरं ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, कशाला विरोध करावं, काही गरजच नाही ना. उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत 2-3 जातीने पलटी लिस्ट, हे सत्य आहे. बरं जाऊ दे, त्या विषयात मला नाही पडायचं. पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. त्यांनी उगाच विरोध बी करायला नाही पाहिजे. उलट आमचे लेकरं मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे. उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की मोजकेच मंत्री ते शपथविधी घेणार आहे, त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार आहे. मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणाची ती कशी ठरणार? असं काही ठरलं काय आता, मला ते हुंबल झाली हो. ते करतात का ते मागच्या निवडणूक सारखं, पुढे ढकलल्यावर तारीख, पुढे ढकल्यावर तारीख. आता ते आपली तारीख काय असणार? नाही, तारीख तर मी सांगणार, तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. हा मी तुम्हाला कधीच लपवत नाही, मीडियाला मी कधी काही लपवत नाही. कारण एवढा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा, मीडियाच्या बांधवाने ताकदीनं लावून धरला ना. खरंच ना, आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकदीनं लढा होता तितकाच ताकदीने मीडियावाल्यांनी सुद्धा लावून धरला होता, आजही धरलेलाच. त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं तारीख आणखीन ठरली नाही आपली. तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार, पण तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. एकदा सरकार स्थापन होऊन त्याने हे काय होईल, आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही, सरकार स्थापन नाही करायची, ती तिसरंच करते. मग त्यांनी याला मोरदेव उपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू. या निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं. त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही. आता त्यांचं काय, आता कशा शपथ घेतात का काय, त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही. कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो, त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं. आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे, कारण तो बलाढ्य. मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा. त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लढणार आहे. आता त्यांना मिळालं मंत्रिपद, मिळून कोणाला आमदार झालं, कोणी त्यांच्या लेकराचं कल्याण, आमच्या लेकराचं काय गोरगरिबाच्या. म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुंजणार आहेत. आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत. नाही बोलला ना, मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलीच नाहीत. त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला. नाही बोलला ना, मतदान करणारेच मराठी त्याला गचुराला धरून बाहेर काढतील. तुम्हाला सत्य सांगतोय. फुकट नाही मतदान केलं म्हणते भाऊ, तुला आरक्षणाचं बोलला माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे, कारण रोज पोरं नाव करायला लागायले. त्यामुळे त्यांचं होऊ द्या, आपण तारीख डिक्लेअर करू. कारण मी आज अचानक आलो होतो, त्या परवाच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं. आज 3रा दिवस आहे अचानक, म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो. त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही, कोण ठरलंय, किती जण ठरलंय, आणखी माहिती घेतली नाही मी. त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी. पोराची प्रगती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो.